Now we will move towards patent registration process in India. See, in India, patent office, Indian patent office functions through 4 locations. 4 locations न फंक्शन करतात. कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई. या 4 लोकेशन्सच्या ज्युडिक्शन मध्ये पर्टिक्युलर स्टेट्सला डिवाइड करून दिलेलं आहे. तुम्ही कोणत्या राज्यात राहता त्याच्यावरून ठरतं की तुम्ही पेटंट ऍप्लिकेशन कुठं करायचं आहे. आता फार डिटेल मध्ये आपण जाणार नाही आहोत त्याच्या एक-एकच्या, पण जस्ट रजिस्ट्रेशन कसं केलं जातं इथे मी तुम्हाला सांगणार आहे. पेटंट ऍप्लिकेशन कॅन बी फाइल्ड where the residence of inventor is or where the origin of business is. तुमचं बिझनेस जिथं आहे किंवा पेटंट ऍप्लिकेशन जो फाईल करतो तो कुठं राहतो त्याच्यावरून ठरतं की तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये पेटंटचं ऍप्लिकेशन करणार आहात. सगळ्यात नंबर 1, एज, डिग्री, जेंडर व्हॅल्यू करत नाही. तुम्ही कुठल्याही वयाचे असू द्यात, तुम्ही कुठल्याही जेंडरचे असू द्यात, तुमच्याकडे कुठलंही क्वालिफिकेशन नसू द्यात, तरी देखील तुम्ही पेटंटसाठी ऍप्लिकेशन करू शकता. असं काही नाहीये की पेटंटसाठी ऍप्लिकेशन करायचं म्हणजे मी कोणीतरी सायंटिस्टच असलो पाहिजे, माझं क्वालिफिकेशन खूपच हाय असलं पाहिजे, माझ्याकडे PhD डिग्रीज असली पाहिजे तरच मी पेटंटसाठी ऍप्लिकेशन फाईल करतो. असं अजिबात नाहीये. तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह काहीतरी प्रोडक्ट आहे, ते नवीन आहे, नॉन ऑब्वियस आहे, त्याचं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे आणि ते 3 आणि 4 सेक्शनच्या प्रोव्हिजन्स मध्ये बसत नाही, तुम्ही पेटंटसाठी ऍप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, जगामध्ये असे खूप छोटे छोटे मुलं पण आहेत त्यांनी पेटंट्स मिळवलेले आहेत. बघायचा का तुम्हाला व्हिडिओ? पेटंट मिळवण्यासाठी एज इज नो बार. इवन अ 5-year-old person, 5-year-old child can get a patent. Even a 9-year-old Indian children got patent for his invention. Just a minute, I will show you. की असं काही नाहीये की पेटंट साठी तुम्ही खूप मोठे सायंटिस्ट, फक्त तुमच्या इन्व्हेन्शन मध्ये त्या 4 क्रायटेरिया सॅटिस्फाय होणारे एलिमेंट्स असायला हवे. जस्ट अ मिनिट. You can see in this picture Mr. Samuel. Now when he got patent for broom, म्हणजे झाडू आहे ना, झाडूला त्यांनी मॉडिफाय केलं होतं मोठ्या प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी. त्याच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी पेटंट फाईल केलं. वयाच्या 5व्या वर्षी त्याला पेटंट मिळालं. त्यांनी जे मॉडिफिकेशन केलं होतं झाडूमध्ये. हा आपला इंडियाचा भाटिया आहे. वयाच्या 9व्या वर्षी याला पेटंट मिळालेलं आहे. या मुलांनी काय केलं माहितीये का सर? आपण 2 जण चेस खेळू शकतो ना, या मुलाने असा चेस बोर्ड बनवला सर की जो ऍट अ टाइम 6 लोक खेळू शकतील. त्यानंतर आणखी पुढे गेला, या मुलाने असा चेस बोर्ड बनवला जो ऍट अ टाइम 12 लोक खेळू शकतील. इट इज हिज क्रिएशन ऑफ माइंड. हे त्याच्या बुद्धिमत्तेचं फलित आहे आणि ते त्यांनी पेटंट करून घेतलं. म्हणजे असं काही नाहीये की पेटंट मिळवण्यासाठी तुम्ही खूप PhD होल्डरच असायला पाहिजे आणि खूपच सायंटिस्ट असायला पाहिजे. फक्त 3 गोष्टींचं लक्ष ठेवायचं. तुम्ही जे काही इन्व्हेन्शन करताय ना ते इन्व्हेन्शन न्यू पाहिजे, इंडस्ट्रियल ऍप्लिकेबिलिटी पाहिजे, त्याचबरोबर ते नॉन ऑब्वियस पाहिजे आणि सेक्शन 3 आणि 4 मध्ये ते बसायला नाही पाहिजे. म्हणजे पेटंट प्रोसेस मध्ये थोडक्यात होतं काय, पेटंट ऑफिस मध्ये तुम्ही पेटंट फाईल करणार. फॉर्म 1 आहे, फॉर्म 2 आहे. फॉर्म 1 असेल, फॉर्म 2 मध्ये तुम्ही विथ प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन, विथ कम्प्लीट स्पेसिफिकेशन तुम्ही पेटंट फाईल करता. आता प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन म्हणजे काय? जर तुम्ही एखादं इन्व्हेन्शन आहे ते अजून कम्प्लीट झालेलं नाहीये किंवा अजून ते फायनल तुम्ही शोध लावलेला किंवा बनवलेलं नाहीये, मग फक्त तुमच्याकडे आयडिया आहे, पण तुम्हाला खात्री आहे की थोड्या अवधीमध्ये आणखी काम केल्यानंतर, आणखी रिसर्च केल्यानंतर त्याला आपल्याला पेटंट मिळू शकतो. अशा केसमध्ये तुम्ही प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशनच्या थ्रू पेटंट ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे काय, तुम्हाला 12 महिन्याचा वेळ मिळतो. 12 महिन्यात मात्र तुम्ही ते जे अर्धवट तुमचं इन्व्हेन्शन आहे त्याला म्हणतात इनकम्प्लीट इन्व्हेन्शन, कॅन बी कम्प्लिटेड विदिन अ स्पॅन ऑफ 12 months अँड यू कॅन फाईल अ कम्प्लीट स्पेसिफिकेशन. मग 12 महिन्याचा टायमिंग तुम्हाला मिळतं. ते इन्व्हेन्शन तुम्ही कम्प्लीट करायचं आणि तुम्ही 12 महिन्याच्या आत
पेटंट ऑफिसमध्ये ते प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन बरोबर जाता कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल करायचं. मग पेटंट ऑफिस काय करतं, तुम्ही जे टायटल दिलेलं आहे तुमच्या इन्व्हेन्शनला, तुम्ही जे डिस्क्लोज केलेलं आहे, मेथड असेल, प्रोडक्ट असेल, ते पब्लिक त्याचं पब्लिकेशन करतं. आपलं जे इंडियन पेटंट ऑफिस आहे, दर शुक्रवारी एव्हरी फ्रायडे दे पब्लिश द पेटंट्स और दे पब्लिश द ऍप्लिकेशन्स. तुम्ही जे जे ऍप्लिकेशन दिलेले आहे इन्व्हेन्शन साठी, ते इन्व्हेन्शन पब्लिश केले जातात ऑनलाईन. जर्नल्स आहेत, पेटंट जर्नल्स आहेत, त्या जर्नल्स मध्ये पब्लिकेशन केलं जातं, जेणेकरून जर एखाद्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल पेटंट ग्रांट करण्याच्या अगोदर, तो ऑब्जेक्शन घेऊ शकेल. त्याचबरोबर हे जे पब्लिकेशन आहे, तुम्ही पेटंट ऍप्लिकेशन फाईल केल्यानंतर 18 महिन्यानंतर पेटंट ऑफिस काय करतं, त्यांच्या जर्नलमध्ये तुमच्या इन्व्हेन्शनचं पब्लिकेशन करतं. जर त्याला प्री ऑपोजिशन आलं तर तशा प्रकारची नोटीस ऍप्लिकंटला दिली जाते, त्याला ते ऑपोजिशन ओव्हरकम करावं लागतं. त्यानंतर तुम्ही पेटंट ऍप्लिकेशन फाईल केल्यानंतर 18 महिन्यांनी पेटंट ऑफिस काय करतं, तुमच्या इन्व्हेन्शनचं पब्लिकेशन करतं. त्यानंतर 48 महिन्याच्या आत ज्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे पेटंट मिळवण्यासाठी, त्या व्यक्तीला एक्झामिनेशन साठी अर्ज करावा लागतो. म्हणजे हे हॅज टू अप्लाय फॉर एक्झामिनेशन. पेटंट ऑफिस ऑटोमॅटिकली तुमच्या इन्व्हेन्शनचं एक्झामिनेशन करत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो, तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते, अप्रोप्रिएट फी भरावी लागते, आणि मग पेटंट ऑफिस तुमच्या इन्व्हेन्शनचं एक्झामिनेशन करतं. आता एक्झामिनेशन करतं म्हणजे काय, तुम्ही जे म्हटलेलं आहे इन्व्हेन्शन माझं आहे, ते खरंच नवीन आहे का, त्याची इंडस्ट्रियल ऍप्लिकेबिलिटी आहे का, ते नॉन ऑबियस आहे का, ते सेक्शन 3 आणि 4 मध्ये बसतंय का, जगात कुठं त्या संदर्भात ऑलरेडी पेटंट कोणी मिळवलेलं आहे का, याच्या सगळ्या गोष्टींचं एक्झामिनेशन केलं जातं. आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आढळले तर त्या ऍप्लिकंटला सांगितले जातात. एक स्पेसिफिक टर्म यूज केली जाते पेटंट ऑफिसमध्ये, त्याला PER रिपोर्ट म्हणतात किंवा एक्झामिनेशन रिपोर्ट म्हणतात, पेटंट एक्झामिनेशन रिपोर्ट. त्याच्यामध्ये जर काही ऑब्जेक्शन्स रेज झाले तर ते ऍप्लिकंटला कळवले जातात. ऍप्लिकंटनी 6 महिन्याच्या आत त्या सगळ्या ऑब्जेक्शन्सला ओव्हरकम करायचं. जर त्यांनी ते केलं नाही तर त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते अबॅन्डन केलं जातं. अबॅन्डन इज अ टेक्निकल वर्ड युज्ड बाय पेटंट ऑफिस. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या ते ऍप्लिकेशन खारिज केलं जातं, डिसमिस केलं जातं, जर तुम्ही ते ऑब्जेक्शन 6 महिन्याच्या आत ओव्हरकम केले नाही तर. पण जर तुम्ही 6 महिन्याच्या आत एक्झामिनेशन रिपोर्टचे ऑब्जेक्शन्स ओव्हरकम केले तर मात्र तुम्हाला पेटंट ग्रांट केलं जातं. आजकाल इलेक्ट्रॉनिक सुद्धा फॉर्म आलेला आहे, तुमचं इलेक्ट्रॉनिकली जनरेट होतं सर्टिफिकेट पेटंटचं. थोडक्यात काय, पेटंट इज अन स्टॅट्युटरी राईट ऑर अ डॉक्युमेंट गिवन बाय गव्हर्नमेंट टू यू फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ अ टाइम. असं काही नाही की एकदा पेटंट ग्रांट केल्यानंतर परत त्याच्यावर ऑब्जेक्शनच येऊ शकत नाही, असं काही नाही. पोस्ट ग्रांट ऑब्जेक्शन पण येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला पेटंट मिळाल्यानंतर 12 महिन्याच्या आत कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्शन ओव्हरकम करावं लागतं, तरच तुमचं जे पेटंट आहे ते तुमच्या बरोबर कंटिन्यू राहतं. पेटंट रजिस्ट्रेशन प्रोसेस